प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही मस्ताननाका टाकवहाड येथील जव्हार फाटा लगत असलेल्या टाकमाई मातेचा वार्षिक उत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात येत आहे। आज 28 एप्रिल रोजी सोमवारी या अन्नपूर्णा टाकमाई मातेच्या निमित्तानं अखंड हरिनाम सोहळा संपन्न होत आहे। एक दिवसीय चालणारा हा सोहळा मोठ्या थाटात उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे। टाकमाई मातेच्या अखंड सोहळ्याचे यंदाचे हे 29वे वर्ष आहे। तर दुपारी आरती आणि भोजन म्हणजेच भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे। आज सकाळी 9:35 श्री सत्यनारायणाची पूजा व होम हवन श्री प्रवीण पुरोहित व त्यांच्या पत्नी यांच्या शुभ हस्ते पार पडले। तर त्याचबरोबर आरती देखील झाली आणि त्यानंतर भोजन म्हणजेच भंडारा आणि महिलांचे भजन आयोजित करण्यात आले आहे। आज मातेच्या या सोहळ्यानिमित्त पालघर, मनोर, टाकवहाड, सावरखंड येथील अनेक भक्त टाकमाई मातेच्या आरतीत उपस्थित झाले होते। तर महत्त्वाचं म्हणजे मनोर येथील दाम्पत्य महेश पाटील आणि त्यांची पत्नी सुवर्णा पाटील यांची सुद्धा या मातेप्रती मोठी श्रद्धा आहे। त्यामुळे आज या मातेच्या सोहळ्यानिमित्त उपस्थित होत त्यांनी या मातेच्या मंदिरात घंटा भेट म्हणून दिली। मंदिरातील घंटा हे मंदिराचं मुख्य आकर्षण असते। भक्तीपोटी श्रद्धेपोटी एक आस्था म्हणून आपण ही घंटा वाजवतो आणि दर्शन घेतो। मंदिरात घंटा वाजवल्याने मनाला शांती मिळते, देव प्रसन्न होतो। मंदिरात विविध कंपन निर्माण होऊन नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि एक प्रकारे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। तसेच मंदिर हे भक्त आणि देव यांचं मिलन स्थळ आहे। त्यामुळे घंटा नादाद्वारे हा आनंद प्रकट करता येतो, असे या दाम्पत्यांनी यावेळी सांगितलं। तर आज मातेच्या या सोहळ्यानिमित्त पालघर, मनोर, टाकवहाड, सावरखंड येथील अनेक भक्त टाकमाई मातेच्या आरतीत उपस्थित झाले होते। तर महत्त्वाचं म्हणजे मनोर येथील दाम्पत्य महेश पाटील आणि त्यांची पत्नी सुवर्णा पाटील यांची सुद्धा या मातेप्रती मोठी श्रद्धा आहे। त्यामुळे आज या मातेच्या सोहळ्यानिमित्त उपस्थित होत त्यांनी या मातेच्या मंदिरात घंटा भेट म्हणून दिली। मंदिरातील घंटा हे मंदिराचं मुख्य आकर्षण असते। भक्तीपोटी श्रद्धेपोटी एक आस्था म्हणून आपण ही घंटा वाजवतो आणि दर्शन घेतो। मंदिरात घंटा वाजवल्याने मनाला शांती मिळते, देव प्रसन्न होतो। मंदिरात विविध कंपन निर्माण होऊन नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि एक प्रकारे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। तसेच मंदिर हे भक्त आणि देव यांचं मिलन स्थळ आहे। त्यामुळे घंटा नादाद्वारे हा आनंद प्रकट करता येतो, असे या दाम्पत्यांनी यावेळी सांगितले। तर आज अनेक भक्तांनी मातेचा आशीर्वाद घेतला आणि प्रार्थना केली व प्रसादाचा लाभ घेतला। या ठिकाणी या मातेला बोललेला नवस किंवा मनातील इच्छा पूर्ण होतेच अशी या भाविकांची श्रद्धा आहे। एकंदरीत या मातेच्या प्रती भक्तांची किती श्रद्धा आहे ते आज पुन्हा एकदा दिसून आले। तर पालघरच्या सातपाटी येथील श्री राम कृपा महिला भजन मंडळी असलेल्या महिलांची या मातेप्रती देखील मोठी श्रद्धा आहे। आज दुपारच्या भंडाऱ्याची तयारी करत असताना त्यांनी आपले अनेक वर्षाचे अनुभव सांगितले आणि मातेची स्तुती म्हणून भजन सुनावलं। पाहूया। आणि मग आईने सांभाळलं आईकडे काय म्हणजे कसं याला जाऊन आली ना वारीला, अटेकाला तिला तुम्ही मुंबईला घेऊन जाता ते काय मिळणार नाही, गुजरातला गेली चालली माझी पोरगी ती छोटी। आई सनी तुझी भक्ताला घेऊन चालले पण तिला वाचव, खरोखर वाचवली। बापरे, म्हणजे एवढा मोठा तुमचा विश्वास आहे आईवर। घरात एक बहीण होती, पोरीचं लग्न करायचं काय, तिचं काय करायचं आता, आई पोरीचं लग्नाला आता काय करायचं, जा ते घरी जा ना, दाड्याची दारा बरं। अच्छा, पण मासे घेऊन आलेली। बापरे, माऊली म्हणजे सगळं हे भंडारा भोजन आमचं, पहिला भोजन तुमचं भंडारा सातपटीवाल्यांचा असतो आणि संध्याकाळचा भंडारा यो टाकवाल मंडळाकडून ना, ग्रामपंचायत
टाकवाल पुजाऱ्यांचं हरिश्चंद्र दळवी त्यांच्याकडून असतो. हा असतो. अच्छा. आणि हा आता हा पहिला भंडारा दुपारचा ना? दुपारचा भंडारा आहे सातपाटी. महिला ग्रुपचा. हा, सातपाटी महिला भजनी मंडळ ना काहीतरी. चलो बुलावा आया है माता ने बुलाया है, चलो बुलावा आया है माता ने बुलाया है, चलो बुलावा आया है माता ने बुलाया है, जय माता दी चलो बुलावा आया है माता ने बुलाया है, ऊंचे पर्वत पे रानी माँ ने दरबार लगाया है. तुम्ही पाहू शकतात की आता प्रसाद म्हणून जेवणाची तयारी सुरू आहे. काय नाव आजी? आई सुनंदा तारे. सुनंदा तारे. किती वर्षापासून येतात? 15 वर्ष. 15 वर्षापासून येतात. कुठून येतात? सातपाटी. सातपाटीहून. अच्छा. आणि हे इथे जेवण बनवतात? भंडारा तुमचा आम्ही घेऊनच येतो घरून. घरी घेऊन येतात? घरून. अरे सॉरी. इथे बनवतात. अच्छा. कसं वाटतं? मस्त. म्हणजे टाकमाई मातेच्या नेहमीच येतो आम्ही. नेहमी येतो. अच्छा. कशी श्रद्धा आहे? श्रद्धा म्हणजे इकडे बोलल्यानंतर कोणती गोष्ट झाली नाही असं होऊ शकत नाही. अच्छा. तुमचा अनुभव? आमचा विश्वास आहे. विश्वास आहे. बरोबर झाले. सांगितलं तर काय? अच्छा. आईने इच्छा पूर्ण केलीच पाहिजे. असं आहे. एवढा विश्वास आहे. म्हणजे मनाने विश्वास ठेवला तर कोणती इच्छा होते पूर्ण होते. आपण घरी जर पांडवांनी स्थापित केले तिला. आपण नाही. हा. पांडवांच्या काळची आहे ती माता. बरोबर. हा हा. पहिल्यापासून हे कुंड वगैरे खुले होते आम्ही यायचं तेव्हा. हा. यात्रेसाठी खाली करायचं आणि मग परत नवीन भरायचे आपोआप ते. अच्छा. ते कुंड आतमध्ये आहेत ते. आई सांगते ती जेवण करा आधी. हा. पोटोबा मग विठोबा. अच्छा. आधी पोटोबा मग विठोबा. भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या या मंदिरात आज भाविकांचा मोठा उत्साह दिसून येत आहे. भाविक मनोभावे प्रार्थना करताना आणि जीवनातील संकटांवर मात करण्यासाठी मातेचा आशीर्वाद घेताना दिसून येत आहे. एकंदरीत श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा महापर्व या ठिकाणी साजरा होत आहे.